आई वडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं असं म्हणणाऱ्यांनी नक्की ही कथा ऐका। आई वडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्याच्या आधी थोडा या गोष्टींचा विचार करा। आई वडील हे दोन शब्द ऐकले की मनात एक वेगळाच भाव उमटतो। आपण कोणत्याही वयाचे असो, कितीही मोठे झालो तरी आई वडिलांसाठी आपली जागा कधीही बदलत नाही। परंतु कधी कधी परिस्थितीच्या रेट्यामुळे किंवा आपल्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्याला असे वाटू शकते की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं। हे विचारताना त्यांच्या कष्टांचा आणि त्यागाचा आपल्याला विसर पडतो। त्यामुळे हा लेख लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण त्या क्षणाची आठवण ठेवावी आणि त्याचं मोल समजावं। आईच्या पोटातून जन्म घेताना आपल्या आईला किती यातना सोसाव्या लागल्या असतील, आपण तिला काय काय दुःख दिलं ते आपल्याला कधीच आठवत नाही। पण ती आई जिचं शरीर, मन, आत्मा आपल्यासाठी पूर्णपणे बदलतं, तिने केलेला तो पहिला त्याग आपण विसरतो। कित्येक रात्री आपल्या रडण्याने तिच्या झोपेचं खोबरं केलं, पण तिने कधीच तक्रार केली नाही। प्रत्येक ताप, प्रत्येक छोटासा आजार तिने आपल्या जीवापलीकडे जपला। ती एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी रडणाऱ्या बाळाचं तोंड पाहून कित्येक वेळा आपली भूक आणि झोप विसरून गेली होती। तीच गोष्ट वडिलांबद्दल। घरातील कर्ता पुरुष म्हणजे वडील। वडिलांचे हात जरी कडक असले तरी त्यात असणारी माया आपल्याला उघडपणे जाणवत नाही, पण आपण त्यांच्या कामात आणि श्रमात ती लपलेली असते। एका छोट्या झोपडीत राहणाऱ्या बापाने आपल्या मुलाला शिकवण्यासाठी दिवस रात्र काम केलेलं असतं। त्याने घाम गाळून मुलाच्या भविष्याची शिदोरी बांधलेली असते, पण ते मुलाला कधीही दिसत नाही की त्याचं प्रेम आणि वात्सल्य किती आहे। वडिलांच्या मनात कायम एकच विचार असतो, माझं मूल शिकून मोठं होऊ द्या, मी काहीही करेन। एकदा असाच प्रसंग एका लहानशा गावात घडला। गोपाळ नावाचा एक तरुण जो खूप शिकला, मोठा झाला आणि त्याला शहरात नोकरी मिळाली। शहरातील चकचकीत जीवनात त्याला खूप सुख मिळालं, पण त्याच्या मनात एक प्रश्न नेहमी सतावत राहिला, माझे आई वडील काहीच मोठं काम करत नाहीत, त्यांनी माझ्यासाठी आजपर्यंत काय केलं। एके दिवशी तो आपल्या गावाला परतला आणि तिथल्या एका म्हाताऱ्या शेजाऱ्याने त्याला त्याच्या वडिलांचा त्याग सांगितला। गोपाळने जेव्हा पाहिलं की त्याने त्याच्या वडिलांची आपली इच्छा मारून त्याच्या शिक्षणासाठी किती कष्ट करत होते, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्याने त्या दिवशी आपल्या वडिलांना मिठी मारली आणि सांगितलं, तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं हे मी कधीच समजू शकलो नाही। जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं, तेव्हा थोडं थांबा, विचार करा। त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला आनंदी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी घालवला आहे। त्यांनी कधीच आपल्याकडून काही मागितलं नाही, फक्त आपल्या चेहऱ्यावरचं हसू पाहून ते समाधानी झाले। तुम्हाला जर खरोखर प्रश्न विचारायचा असेल तर स्वतःला विचारा, मी त्यांच्या जीवनात आनंद कसा आणू शकतो, मी त्यांच्या कष्टांची किंमत कशी फेडू शकतो। म्हणूनच त्यांनी त्यांचे कर्तव्य केले असता तुमची वेळ आहे। आपल्या आई वडिलांना एक साधा पण प्रेमळ संदेश पाठवा। त्यांना भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्या आयुष्याची गोष्ट ऐका, त्यांना हवी तेव्हा साथ द्या, कारण शेवटी आपल्या कष्टाच्या बदल्यात त्यांनी फक्त आपला आनंदी चेहरा पाहूनच समाधान मानलं आहे। आपल्याला आजपर्यंत अजिबात न लक्षात आलेल्या अगदी छोट्या गोष्टींपासून ते आपल्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयापर्यंत आपल्या आई वडिलांनी जे काही केलं आहे ते त्यागाचं महान उदाहरण आहे। आपण कधीच त्या त्यागाचं मोल पूर्णपणे समजू शकणार नाही। त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी काय केलंत असा प्रश्न विचारण्याआधी त्यांच्या प्रत्येक त्यागाला मनापासून आदर देऊया आणि त्यांच्या कष्टाचं मोल समजून घेऊया, कारण आई वडिलांच्या प्रेमापेक्षा आणि त्यांच्या त्यागापेक्षा जगात मोठं काहीच नाही।